आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात जेवण म्हणजे काय? अनेकदा फक्त पोट भरायची एक क्रिया. आपण जेवणाचा खरा आनंद घेतो का? बहुधा नाही. पण यावर एक खूप सोपा आणि प्रभावी उपाय. चला, आज आपण त्याबद्दलच बोलूया. हे वाक्य ऐकून काहीतरी ओळखीचं वाटते ना? उभ्या उभ्या खाणं, स्क्रीनकडे बघत जेवणं, चव काय आहे, जेवणाचा पोत कसा आहे किंवा पोट भरले की नाही याकडे आपलं लक्षच नसतं. आणि मग काय होतं? अपचन, गरजेपेक्षा जास्त खाणं, या सगळ्या समस्या इथूनच तर सुरू होतात. मग प्रश्न असा येतो की आपल्या जीवनाशी एक चांगलं, हेल्दी नातं जोडण्याचा काही मार्ग आहे का? तर हो, नक्कीच आहे. आणि तो मार्ग आहे माइंडफुल ईटिंगचा. मराठीत आपण याला सजग भोजन म्हणू शकतो. आज आपण याच विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. चला तर मग, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे माइंडफुल ईटिंग म्हणजे नेमकं काय आहे. आणि एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, हा कुठलाही डाएट प्लॅन वगैरे नाहीये. हं, ही फक्त जेवणाची एक खूप वेगळी आणि जागरूक पद्धत आहे. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर माइंडफुल ईटिंग म्हणजे जेवताना आपलं 100% लक्ष फक्त जेवणावर असणं. आपलं शरीर आपल्याला काय सांगतंय, म्हणजे भूक लागलीये की नाही, पोट भरले का, हे ओळखणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण काय खातोय याबद्दल स्वतःला जज न करता त्या जेवणाचा आनंद घेणं. म्हणजे बाहेरच्या नियमांपेक्षा आपल्या शरीराचं ऐकणं. तर हे करायचं कसं? याच्या काही मुख्य कृती आहेत. पहिलं म्हणजे आपल्या पाचही इंद्रियांचा वापर करून जेवण अनुभवायचं. दुसरं, खरी भूक आणि पोट भरल्याची भावना ओळखायला शिकायचं. तिसरं, आपण भावनेच्या भरात तर खात नाही ना, हे ओळखणं. चौथं म्हणजे जेवणाचा वेग कमी करणं. आणि पाचवं, जेवताना आपल्या मनात काय विचार चालले आहेत त्याबद्दल जागरूक राहणं. बरं, हे सगळं ठीक आहे. पण माइंडफुल ईटिंग करायचं तरी का? म्हणजे याचे फायदे तरी काय आहेत? चला, आता तेच बघूया. मुख्यतः याचे 3 मोठे फायदे आहेत. एक, वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते. दुसरं, पचनक्रिया सुधारते. आणि तिसरं, जे आपण अनेकदा करतो ते म्हणजे इमोशनल ईटिंग, ते कमी होतं. चला, आता एकेका फायद्याबद्दल जरा खोलात जाऊन बोलूया. पहिला फायदा, वजन नियंत्रण. हे कसं होतं? तर माइंडफुल ईटिंगमुळे आपल्याला 2 प्रकारच्या भुकेमधला फरक कळायला लागतो. एक असते पोटाची भूक, जी खरीखुरी शारीरिक भूक असते. आणि दुसरी असते डोक्याची भूक, जी खरं तर एक भावनिक इच्छा असते. म्हणजे कंटाळा आला, चला काहीतरी खाऊया. एकदा का हा फरक कळला की अनावश्यक खाणं आपोआपच टळतं. आता दुसरा फायदा म्हणजे पचनक्रिया. बघा, जेव्हा आपण खूप तणावात असतो किंवा घाईघाईत जेवतो, तेव्हा आपलं शरीर फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातं. म्हणजे ते लढायला किंवा पळायला तयार असतं, पचनासाठी नाही. त्यामुळे पचनक्रिया मंदावते. याच्या अगदी उलट जेव्हा आपण शांतपणे लक्ष देऊन जेवतो, तेव्हा शरीर रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये येतं. म्हणजे आराम करा आणि पचन करा. साहजिकच यामुळे पचन उत्तम होतं. आणि इथे एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, माहितीये? आपलं पोट भरल्यावर पोटाकडून मेंदूपर्यंत "अरे बस झालं, पोट भरलंय" हा सिग्नल पोहोचायला चक्क 20 मिनिटं लागतात. 20 मिनिट्स! विचार करा, आपण अनेकदा 5-10 मिनिटातच जेवण संपवतो. मग गरजेपेक्षा जास्त खाल्लं जाणारच, नाही का? म्हणूनच हळू खाणं किती महत्वाचं आहे हे यावरून लक्षात येतं. आणि तिसरा फायदा म्हणजे इमोशनल ईटिंगवर नियंत्रण. माइंडफुल ईटिंगमुळे काय होतं, तर कोणतीही भावना म्हणजे राग, दुःख, स्ट्रेस आणि खाण्याची कृती या दोन्हींच्या मध्ये एक पॉज बटन तयार होतं. हा जो थांबण्याचा क्षण मिळतो ना, त्यातून आपल्याला योग्य निर्णय घ्यायला वेळ मिळतो आणि आपण चुकीच्या सवयींपासून स्वतःला वाचवू शकतो. तर हे का करायचं हे तर आता आपल्या लक्षात आलंय. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न, हे कसं करायचं? चला, त्यासाठीच्या काही सोप्या स्ट्रॅटेजीज पाहूया. सर्वात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेवताना कोणतेही डिस्ट्रॅक्शन्स नकोत, म्हणजे अजिबात नकोत. जेवणाची वेळ ही अनप्लग्ड वेळ असली पाहिजे. सोप्या भाषेत, टीव्ही बंद, मोबाईल बाजूला, लॅपटॉप दूर. फक्त आपण आणि आपलं जेवण. जेवणाचा वेग कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. 1. प्रत्येक घास किमान 20 ते 30 वेळा चावून खा. हो, सुरुवातीला विचित्र वाटेल, पण करून बघा. 2. प्रत्येक घास खाऊन झाल्यावर हातातला चमचा किंवा काटा खाली ठेवा. 3. जेवताना मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी प्या. आणि 4. जेवण अर्ध झाल्यावर एक छोटासा ब्रेक घ्या आणि स्वतःला विचारा, माझी भूक किती आहे? आणखी एक मस्त टेक्निक आहे 5 सेन्सेस चेक इन. म्हणजे जेवताना आपल्या 5ही इंद्रियांचा वापर करायचा.
डोळ्यांनी पदार्थाचे रंग आणि आकार बघा, नाकाने त्याचा सुगंध घ्या, हाताने त्याचा स्पर्श अनुभवा, कानांनी खाताना येणारे आवाज ऐका आणि शेवटी जिभेने त्याची चव पूर्णपणे अनुभवा. जेवण एक वेगळाच अनुभव बनून जाईल. हे एक खूप उपयोगी टूल आहे, हंगर सॅटायटी स्केल, म्हणजे भुकेची पातळी ओळखणं. या स्केलनुसार जेव्हा मध्यम भूक लागलेली असेल, म्हणजे साधारण 3 किंवा 4च्या लेवलवर, तेव्हा जेवायला सुरुवात करा. आणि पोट अगदी गच्च भरेपर्यंत नाही, तर आरामात भरले असं वाटेल, म्हणजे 6 किंवा 7च्या लेवलवर, तेव्हा थांबायचं. याने ओव्हरहीटिंग पूर्णपणे टाळता येतं. बरं, अचानक काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा झाली, तर काय करायचं? त्यासाठी या 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, लगेच खाऊ नका. थांबा. एक पॉज घ्या. दुसरी, स्वतःला विचारा की मला आत्ता नक्की कसं वाटतंय? कंटाळा आलाय, स्ट्रेस आलाय, नक्की कोणती भावना आहे? आणि तिसरी, मग विचारा की मला आत्ता अन्नाव्यतिरिक्त खऱ्या अर्थाने कशाची गरज आहे? कदाचित थोड्या आरामाची किंवा मित्राशी बोलण्याची. चला तर, आता आपण एक छोटासा, अगदी साधा सराव करून बघूया. म्हणजे याची सुरुवात करणं खूप सोपं वाटेल. याला माइंडफुल रेझन एक्सरसाइज म्हणतात. फक्त एक मनुका घ्या आणि तो असा बघा जसं काही त्याला आयुष्यात पहिल्यांदाच बघत आहात. त्याचा रंग, त्यावरच्या सुरकुत्या, सगळं काही. आता त्याचा वास घ्या. बघा शरीरात काय प्रतिक्रिया येते. मग तो हळूच जिभेवर ठेवा. लगेच चावू नका. फक्त अनुभवा. आणि मग अगदी हळूवारपणे चावायला सुरुवात करा. त्याची चव, त्याचा पोत अनुभवा. आणि शेवटची, गिळताना त्या शेवटच्या क्षणावर लक्ष केंद्रित करा. बघा, एका साध्या मनुक्यामुळे खाण्याचा अनुभव किती बदलू शकतो. आणि आता सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन. लक्षात ठेवा, ही एक सराव करण्याची गोष्ट आहे. यात परफेक्शन मिळवायची गरज नाही. माइंडफुल ईटिंग म्हणजे एक सराव आहे. यात आपल्याला काही गोल्ड मेडल मिळवायचं नाहीये. कधीतरी आपलं लक्ष विचलित होणारच, पण तेव्हा स्वतःला दोष देऊ नका. फक्त ओके, माझं लक्ष भरकटलं होतं असं म्हणून पुन्हा सरावाला लागा. स्वतःशी प्रेमाने वागणं आणि सातत्य ठेवणं हेच महत्वाचं आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. आपण नेहमी विचार करतो की काय खावं म्हणजे आरोग्य सुधारेल. पण कधी असा विचार केलाय की कदाचित आपलं आरोग्य काय खातो यापेक्षा कसं खातो यावर जास्त अवलंबून असेल तर? यावर नक्की विचार करून बघा.